श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात श्री बाळूमामांचा संदेश. हा संदेश तुम्ही उघडून बघताय म्हणजे बाळूमामांची कृपादृष्टी तुमच्यावर अखंड आहे. नक्कीच तुमच्या मनात मामांबद्दल भाव आहे, म्हणूनच आपल्या चॅनलचं नाव भाव तिथं देव आहे. नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनाचा विचार करणं सोडून द्या आणि तुमचं कर्म हे तुम्ही चांगल्या प्रकारे करा. त्या कर्माचं फळ तुम्हाला योग्य ते मामा देणारच आहेत. माणूस जगतो दोन गोष्टींवर, एक तर भीतीने, नाहीतर प्रीतीने. भीतीचं भय असणारे भविष्याला आकार देऊ शकतीलच असं नाही. जी माणसं स्वतः प्रतिमेच्या प्रेमात पडलेली असतात, त्यांना मूल्यप्रणीत जगण्याच्या मूल्याचा अर्थ कळणार तरी कसा? माणुसकीची मूल्य घेऊन ज्याचे आयुष्य वेचलं जाणार थोडा तरी अर्थ कळला म्हणून त्याने जीवनावर प्रेम केलं. ज्यांच्या सात्विकतेवर विश्वास आहे ते द्वेषांची बीजे कधीच पेरत नाहीत. त्यांचं स्वप्न असतं प्रेमाची स्नेहाची बाग फुलवणं. आपल्याला बाग नाही फुलवता येणार, पण आपलेपणांचा ओलाव्याने आस्थेची रोपं नक्कीच वाढवता येते. आयुष्याचे अर्थ कळण्यासाठी कधीतरी चौकटीच्या पलीकडे कोपऱ्यात सामावलेल्या आयुष्याच्या कोण्याची मापं प्रत्येक वेळी जुळतातच असं नाही. आयुष्यात पर्यायांचा प्रवास असला तरी प्रवासाचे पर्याप्त मार्ग निवडता यायला हवे. चालण्याला केवळ उत्तरं नसतात, प्रश्न असतात. त्यांच्या सोबत येणारे गुंतेही असतात, तसेच गुठरपणेही असतात. पर्यायाने प्रयोजनाने पाहून प्रश्नांची प्राथमिकता नाही कळत. प्राधान्यक्रम आखताना माणूस केंद्रस्थानी असावा लागतो, तरच माणुसकीचा खरा अर्थ लक्षात येत असतो. म्हणून जीवन फार जाणीवपूर्वक व्यतीत करावं लागतं. असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ आपल्याला लवकर भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, कारण एखाद्या शेअरनं एखाद्याचं आयुष्य बदलेल. म्हणून नेहमी चांगल्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. बाळूमामा म्हणतात, सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठंतरी समाधानाची सीमा असावी. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवायचं की निराश असलेल्या व्यक्तीला आपल्याला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे. आधार शोधण्याच्या नादात तुमचं मन घाण ठेवू नका, नाहीतर दुःख व्याजासकट तुमचा हिशोब घेतं. इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी व यशस्वी बनवू शकतात. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. यश हा जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो. छापलेली पुस्तकं वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही, अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते. कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो. उंच शिखरावर जरूर चढावं, पण जगाने आपल्याकडे पाहावे म्हणून नाही, तर शिखरावरून आपल्याला जग पाहता यावं म्हणून. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळं अधिक भयावक असतात. म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा, कारण त्याने मन तुमचं हलकं होईल व लढण्याची नवीन ताकद मिळेल. यशस्वी होण्याचे सगळे मंत्र मेहनत या शब्दाने सुरू होतात आणि पूर्ण करण्यासाठी मार्ग लागतो ते तुमचं कष्ट असतं. बाळूमामा म्हणतात, नक्कीच कर्म चांगलं करा. तुम्हाला फळाची अपेक्षा ही तुमच्या कर्मानुसारच मिळणार आहे फळ. त्यामुळं चांगलं कर्म केल्यानंतर चांगलं फळ मिळणार आहे हे फक्त ध्यानात ठेवा. प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं. ते होतं ते चांगल्यासाठीच होत असतं. म्हणून जे झालं ते विसरून जायचं आणि जे नव्यानं घेतलंय ते पूर्ण करायचं. कोणतीही गोष्ट अर्ध्यात सोडू नका.
फक्त विचार करून काहीही होत नाही. ते विचार वास्तवात आणले पाहिजेत आणि त्यावर काम केलं पाहिजे. कितीतरी माणसं मी बघतो की या जगात नुसता विचार करतात. विचारानं काहीही होत नाही. सुरुवात जी असते ती सुरुवात पहिल्यांदा केली पाहिजे आणि एकदा का सुरुवात केली का माणूस थांबत नसतो. ज्या आईबापाच्या कष्टाची जाणीव असते तो कधीच वाईट मार्गाला जात नाही. त्याला पक्क माहीत असतं की कोणीतरी आपल्यासाठी झिजलंय आणि आपला ध्येय त्यांच्यासाठी झिजवावा. दुःखाचे डोंगर तुडवूनच सुखाच्या शोधात जाता येतं, पण आपल्या चेहऱ्यावरील आनंद वाढवण्यासाठी कुणाकडून सुख उसणं घेता येत नसतं. असेच बाळूमामांचे संदेश इथपर्यंत ऐकला असाल तर हा शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये बाळूमामा लिहा आणि शेअर जास्तीत जास्त व्हिडिओ करा. ज्याला खरंच आईबापाच्या कष्टाची जाणीव आहे तो वाईट मार्गाला कधी लागत नाही. झालेल्या चुकांवर भर देऊन एकमेकांना दोष देऊन निराशामय वातावरण तयार करण्यापेक्षा झालेल्या चुकांमधून बोध घेऊन मार्गात बदल तयार करण्यापेक्षा आपल्या बदल आशादायी वातावरण तयार करणं कधीही चांगलं असतं. साखर अंधारात खाल्ली किंवा प्रकाशात ती गोड नेहमीच गोड असते. तसेच चांगले कर्म नकळत जरी केलं तरी त्याचं फळ नेहमी गोडच असतं. सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं. ते नेहमी जसं असतं तसं पुढे येत असतं, अगदी उगवत्या सूर्यासारखं. बुद्धीचा वापर करण्यापेक्षा मनाचा वापर करणारी लोक चांगली असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक मात्र आधी दुसऱ्यांचा विचार करतात. स्वाभिमान जिवंत असलेला माणूस कधीच दुसऱ्यावर अवलंबून नसतो. अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नाही. वाणी, वागणूक आणि विचार हे चांगल्या स्वतःचे उत्पादन आहेत. आपण जितका उच्च दर्जा राखू तेवढी उत्तम किंमत मिळेल. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात, तर जिव्हारी लावणारे शब्द आयुष्य बिघडवतात. शब्द, प्रेम, प्रेरणा, यश, नातं तसेच भावना आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात. शब्दांचे मोल जपले की आयुष्यही अनमोल होतं. दवाखाना कितीही मोठा असला तरी साहेब मनावर झालेला घाव कोणत्याही रिपोर्टमध्ये येत नाही. मरण सर्वांना येत असतं, पण तोपर्यंत जगायचं असतं याचं फक्त उत्तर लढणाऱ्यालाच माहीत असतं. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो, मग तो आधाराचा शब्द असो किंवा संकटात दिलेल्या मदतीचा हात. जीवनात काहीही प्रसंगी पैशाची नाही तर आधाराची गरज असते. यावेळी आधार देणारी व्यक्तीच सर्वश्रेष्ठ ठरते. सुख कणभर गोष्टीमध्ये लपलेलं असतं, ते फक्त मनभर जगता आलं पाहिजे. आयुष्य हसत खेळत जंपलं पाहिजे असं म्हणतात, पण खेळणं तर काही लोक लहानपणीच विसरून जातात. आणि निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. आपल्या हाताने जर कोणतं चांगलं काम झालं असलं तर तो दिवस चेहऱ्यावर आनंद देऊन जातो. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवनात कठीण परिस्थितीसुद्धा एक वॉशिंग मशीनसारखी आहे, जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार असतं. मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात. त्या नेहमीच काहीतरी वेगळं बोलून जातात. काही माणसं भेटून बदललं असतात आणि काही माणसांना भेटून आयुष्यात बदल घडून येतात. भिंतीवरील फोटो
त्याचा भार खेळा सांभाळतो, परंतु लोक कौतुक खेळ्यावर टांगलेल्या फोटोचंच करतात. जीवनामध्ये देखील असंच असतं. केलेल्या कामाचं श्रेय तुम्हाला मिळेलच असं नाही. दोन गोष्टी संगतीच संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतःकरणातील देवपण. हे संपलं की माणूस संपला. स्वभाव असा ठेवायचा की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यभर विसरली नाही पाहिजे. मोबाईलचा वापर दूरदर्शन पाहण्यापेक्षा जास्त घातक आहे. मोबाईल तुम्ही इतका जवळ धरता, एकटक पाहता की त्यामुळे तुमच्या दृष्टीवर दुष्परिणाम होतो. मानेच्या शिरा, पाठ, कंबर सर्व अवयवावर ताण येतो. या सर्वांचा जास्त घातक परिणाम चेतासंस्थेवर होतो. मेंदूवर विपरीत परिणाम होतो. चिडचिड वाढते, रागीटपणा वाढतो, जोरात ओरडावसे वाटते. मोबाईल अति वापरतात त्याची मानसिकता पूर्णपणे बिघडते व त्याच्या परिपूर्ण कुटुंबावर लोकांना भार भोगावे लागतात. मुलांनो, मोबाईलशिवाय अनेक गोष्टी आहेत. वाचन करा, लेखन करा, मोकळ्या मैदानावर खेळायला जा. आभासी जगात मित्राची यादी वाढवण्यापेक्षा प्रत्यक्ष मैत्री करा. स्वतःचे आरोग्य जपा. खरंच कुणाच्या आधाराची गरज असते ना, नेमकी तेव्हाच कुणी आधार देत नाही. मग बाकीचे नेहमीच मी आहे ना, तेव्हाच कुणी आधार देत नाही. मग बाकी नेहमीच मी आहे ना पाठीशी म्हणणारे खूप असतात. कोणतीही समस्या स्वतःलाच सोडवावी लागते. म्हणून कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वावलंबी बनावं. विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, शरीर आणि मन या दोन्हींचा प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नक्कीच नेहमी चांगले, सकारात्मक व्हा व प्रेरणादायी विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावं. काय चुकलं, माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला. कारण आपल्या कर्माची, चुकांची आणि आपल्या चांगल्या वाईट गोष्टींची जशी नोंद देवाकडे असते, तशीच एक प्रत आपल्या मनांकडेही असते. एकटेपणा काय असतो ते ताजमहालाकडे बघून ठरवावं. बघायला सगळेच येतात, पण राहायला कोणीच नाही. शांततापूर्ण आयुष्याचे फक्त दोनच नियम आहेत. अपयशाचे दुःख हृदयात पोचवून द्यायचं नाही आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही. अनुभवाने एक शिकवण दिली आहे. कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका. नियती बघून घेईल, हिशोब तुम्ही करू नका. काही जिंकणं बाकी आहे, काही हरणं बाकी आहे. अजूनही आयुष्याचं पूर्ण सार बाकी आहे. पण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे. आपण पहिल्या पानावर आहोत. अजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे. पूर्ण विश्वाला सूर्यप्रकाश देणारा सूर्य सुद्धा कधी कधी ढगांनी झाकला जातो. त्याला सुद्धा ग्रहण लागतं. ज्याला आपण वाईट काळ म्हणतो, तो प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. देव सुद्धा यामधून सुटले नाहीत. सांगण्याचा उद्देश लक्षात आला ना? आपल्याला पण अशा निराशा काळातून जावं लागतं, तेव्हा नाराज व्हायचं नाही किंवा खचून जायचं नाही. हा काळ पण जाईल याची खात्री बाळगून सकारात्मकता जागी ठेवायची. बाकी आपला अनुभव, जिद्द, चिकाटी ही ठेवायचीच. थोडा उशीर झाला तरी चालेल, पण यश हे नक्कीच मिळणार आहे. आयुष्य हे आनंदाने जगायचे असेल तर त्या परिस्थितीत समाधान मानावं लागेल व पुन्हा यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे करता येतं. त्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावे लागतात. रोज सकाळी परमेश्वर ह्या पृथ्वीवर सुखदुःखाची नाणी फेकत असतात. ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो, पण दुःखाची नाणी हाती पडूनही जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणं असं म्हणतात. केलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित
आयुष्यात मागच्यापेक्षाही काहीतरी चांगलं घडू शकतं. घरात दिवे असूनही निरांजनापासून मिळणारं सात्विक प्रकाश हा आपल्या अधिक प्रसन्न करणारा ठरतो. सहवासातील माणसांचं देखील तसंच असतं. अनुभव घ्यायला लाखो पुस्तकं लागत नाहीत, पण लाखो पुस्तकं लिहायला मात्र खूप मोठा अनुभव लागतो. विचार करण्यासाठी बोलावं लागतंच असं नाही, पण बोलण्यासाठी विचार करावाच लागतो. काम करण्यासाठी नाव लागतंच असं नाही, पण नाव कमवण्यासाठी मात्र काम करावं लागतं. जी माणसं अशांत आहेत, सुख तिथं राहत नाही. म्हणून माणसानं बदल केला पाहिजे. मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे. ध्यानाला सुरुवात केली पाहिजे आणि जेवढं शांत बसता येईल तेवढं शांत राहिलं पाहिजे. बुद्धी कितीही चांगली असली तरी नशिबाशिवाय कर्म चांगलं नसेल तर काहीही जिंकता येत नाही. बिरबल बुद्धिमान होता, पण तो राजा नाही होऊ शकला. परिणाम काय होईल याचा विचार करा. म्हणजे ते चुकीचे दिसतंय त्याला नक्कीच विरोध करा. आपण कोणतंही काम करायला लागलो तर ते जमतं किंवा जमत नाही, यश येतं किंवा अपयश होतं, स्पर्धा असते तेव्हा विजय किंवा हार. विजयी खुश होतात तर हारलेला नाराज. खरं तर दोन्हींनी प्रयत्न केलेले असतात. दोन्ही संघातून गुणवत्ता असते, पण जो हारतो तो कुठंतरी कमी पडलेला असतो किंवा काहीतरी चूक झालेलीच असते. अर्थात पराजय झाला जरी चालेल, पण प्रयत्न केलेच पाहिजेत. त्यामुळे पराजित झाल्याने नाराज न होता आपल्या त्रुटी शोधून त्या दुरुस्त करणे हे पुढील प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं असतं. एकदा अपयशी झालो म्हणजे संपलो असं नसतं, तर अजून थोड्या प्रयत्नांनी गरज असते. प्रत्येकाला खोटं बोलणारी लोक गोड वाटतात आणि सत्य व स्पष्ट बोलणारी लोक कडू वाटतात. कारण हा निसर्गाचाच नियम आहे. गोड साखर व्याधी निर्माण करते, तर कडुलिंब हे औषध म्हणून वापरले जातं. जीवन प्रवास हा कधी सोपा नसतो. तो सोपा आपणच करावा लागतो. कधी स्वतःच्या अंदाजाने तर कधी नजर अंदाजाने. जिथे 2 घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यालाही रंग वाढत असतो. नामाने वासनेचे मूळ नाहीसे होते, म्हणून देहाने कर्तव्य करावे, मनाने स्मरणात राहावे, नामात राहावे, यात खरेच कल्याण आहे. सर्व करावे, पण त्याने सुखी झाले म्हणून नव्हे. नामात राहण्याने खरा आनंद होईल, तो उत्सव करून बरोबर आहे. क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते. नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघार ही घ्यावीच लागते. माणसानं आयुष्यात नक्की झुकावं, पण योग्य ठिकाणीच. नको तिथं झुकलं तर लोक लगेच पायदळी तुडवून मोकळे होतात. आपणच केलेल्या कर्माचं जेव्हा आपल्यावर मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माचं फळ द्यायला लागतं, तेव्हा ते फळ गोड असो किंवा कडू, त्याचा आस्वाद घ्यायचाच लागतो. बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदरच दिसते. समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते आणि ती निष्फळ ठरत नाही. अनुभव प्यायला लाखो पुस्तकं लागतात, पण लाखो पुस्तकं लिहायला मात्र अनुभव हा 100%च लागतो. काम करण्यासाठी नाव लागतंच असं नाही, पण नाव करण्यासाठी मात्र काम हे करावंच लागतं. कुणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमी सुख देऊन जातं. दुःखाचा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुखही डोळ्यांना दिसत नाही. विचारांची गुणवत्ता चांगली असली तर मोठ्यात मोठी स्वप्न
साकार होण्यास वेळ लागत नाही. जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी का असेना, परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे, त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नक्कीच नाही. माणसाचे यश हे कोणाच्या आधारावर नसतं, तर ते चांगल्या विचारांवर असतं. कारण आधार नेहमी सोबत नसतो, परंतु चांगले विचार नेहमी सोबत असतात. ऐकणं महत्त्वाचंच आहे, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे ते आचरणात आणणं. किती ऐकलं यापेक्षा आचरणात किती उतरवलं यावरच माणसाचं यश अपयश अवलंबून असतं. माणसाला गरज पडली की आठवण येते, माणसांची गरज संपली की अडचण निर्माण होते. हा काही लोकांचा स्वभाव गुण असतो. वेळ हा एक असा तराजू आहे जो वाईट काळात आपल्या माणसांचं वजन आपल्याला बिनचूकपणे दाखवतो. ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्याची जगातल्या दुसऱ्या कोणत्याच माणसांची गरज लागत नाही, तिथंच खरं प्रेम नांदत असतं. आपलं वाईट चिंतण्यापासून 4 पावलं लांबच राहिलेलं बरं. त्या व्यक्तीशी नातं नसलेलंच बरं, कारण जिथं द्वेष आहे तिथे कधी चांगली भावना असू शकत नाही. त्या नात्याला अर्थ असू शकत नाही. ते नातं नितळ भावनेने जोडलेलं असू शकत नाही. जे आपलं वाईट चित्तो तो व्यक्ती आपला असूच शकत नाही. आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की त्या नशिबात जरी नसल्या तरी आठवणीत मात्र आयुष्यभर राहतात. अशा गोष्टींमुळेच आपल्याला आयुष्यात जगण्याची प्रेरणा आणि आनंद मिळतो. माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागलं की माणूस माणुसकी विसरून लागतो. ज्या माणसांच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं चुकीला चूक आणि बरोबरीला बरोबर मानण्याची हिंमत ठेवतात. परिस्थितीची जाणीव असली की पावलं आपोआप मापातच पडतात. आयुष्य आणि पुस्तकाचं व्याकरण हे खरंच सारखंच आहे. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडतं. जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा आणि एक सावलीसारखा जरूर कमवा. कारण काच कधी खोटं दाखवत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. गर्वाशिवाय बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणं हे सर्व खऱ्या नात्यांचीच लक्षणं आहेत. या जीवनात कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. आज वाऱ्याने उडणारा कोरडा पालापाचोळा तर कधी कालची नयनरम्य निसर्गाची पांघरलेली हिरवळ असते. जिथे निर्मिती आहे तिथे निर्माल्य सुद्धा ठरलेलं असतं. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आनंद घ्यायला शिका. जीवन हे क्षणभंगूर आहे, त्याला आनंदी बनवा. खरंच जीवनात आलेल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. जीवन हे खूप सुंदर आहे. जीवनात माणुसकी जपली पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही थोडा तरी चांगला गुण दाखवला पाहिजे आणि तुम्ही चांगलं कधी होचाल तर तुम्ही चांगलं बघितलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे आणि चांगलं आचरणात आणलं पाहिजे. म्हणून असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जातं. कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका. चालता चालता लोक विश्वासघात करतात. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं कधीही चांगलं असतं. आयुष्यात अशा माणसांचं असणं खूप आवश्यक असतं ज्याला मनाची परिस्थिती सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते. विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसांची बोलणं सोडणं हीच त्या व्यक्तीसाठी मोठी शिक्षा असते. माणसाला कधी कधी पाठीमागं लागलेली संकटच पुढं जाण्याचा मार्ग मोकळं करत असतात. म्हणून नक्कीच वाट सर्वांना माहीत असते, पण ध्येय गाठण्यासाठी जिद्द फार कमी जणात असते.
रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेली हजारो गोष्टींनी एका क्षणात संपवून टाकते. वादळ निसर्गाचंच असो किंवा मनाचं, ते धडकणारच. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा, सेव्ह अर्थ. आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न असं लिहायला विसरू नका. धन्यवाद.